सर्वप्रथम आपल्याला स्टडी करायचा आहे गेटचा युजिंग डिस्क्रीट कॉम्पोनंट. डिस्क्रीट कॉम्पोनंट म्हणजे कोणकोणते आले? रेझिस्टर आला, डायोड आला, LED आला. हे डिस्क्रीट कॉम्पोनंटच्या सहाय्याने आपल्याला गेटचा स्टडी करायचा आहे. तुम्हाला एक्झाममध्ये कोणतेही 3 करायला सांगतील. ओके. तर सुरुवातीला पहिल्यांदा एम ॲपरेटर झाल्यानंतर तुम्ही काय करणार? सपोज अँड गेट विचारलं तर अँड गेटचं तुम्ही लॉजिकल सिम्बॉल आणि त्याचं इक्वेशन काढून घेणार आणि नंतर सर्किट डायग्राम काढायची. सर्किट डायग्राममध्ये बघा लक्षात येईल तुम्हाला 2 डायोड वापरले राईट. 2 इनपुट दिलेत A-B. 2 डायोड कोणत्या दिशेने आहेत रे ते? A आणि Bच्या दिशेनेच ते डायोड यूज केलेले आहेत राईट. आणि वरतून तुम्ही 5 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे आणि तिथे 1 किलो ओहमचा काय दिला आहे? रेझिस्टर टाकलेला आहे राईट. मग हे अशा पद्धतीने वरून VCC अप्लाय केलेला आहे आणि खाली तुम्हाला आउटपुटला काय जोडलं आहे रे? LED जोडला आहे. आता इथे LEDच्या बाजूला एक रेझिस्टर इथे दाखवलेला नाही, पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जिथे LED आहे तिथे रेझिस्टर 330 ओहमचा येतोच. ओके. तो कट केला आहे, ग्राउंडला जोडून टाकला आहे. अशा पद्धतीने हे अँडचं सर्किट आहे, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आणि अँडचा ट्रूथ टेबल म्हटलं तर ते सोपंच आहे. काय येते ते तुम्हाला माहिती आहे, 0-0 असल्यावर काय येणार आहे. पण हा जो व्होल्टेजचा कॉलम आहे तो आपण काढून टाकला आहे बरं का. तुम्हाला नाही लिहिलं तरी चालेल व्होल्टेजचा. ठीक आहे. हे झालं अँडचं राईट. ऑरचं कसं येणार आहे? आता ऑरचं सेम. ऑरचं लॉजिकल सिम्बॉल आणि इक्वेशन येईल. आणि इथे बघा सर्किट डायग्रामच्या बाबतीत काय येणार आहे बघा इथे. A आणि B आहेत, पण इथे डायोड्स आता उलट्या दिशेने आहेत राईट. आपण वरून +5 व्होल्टचा सप्लाय देत होतो, आता इथे काय 5 व्होल्ट सप्लाय काढून टाकण्यात आलेला आहे. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जर आता दोन्ही डायग्रामचं जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल इथे बघा समोर अँडचा वरती बघा आणि खालचं बघा राईट. A आणि B आता ऑरचं जर बघितलं तर ते अपोजिट आहेत एकमेकाच्या. वरचा 5 व्होल्ट सप्लाय काढून टाकला आहे, फक्त एवढाच फरक आहे दोघांमध्ये. ओके. बाकी सेम डायग्राम आहे तशी आहे. म्हणजे हे तर तुमचं क्लिअर झालं राईट. सर्किट डायग्रामनंतर नॉटचं बघा. नॉटचं जरा थोडंसं वेगळं आहे. सिम्बॉल आणि इक्वेशन तुमच्या लक्षात येईल काय आहे? Y = A बार राईट. इथे एकच इनपुट आहे आणि एक आउटपुट आहे. तर सर्किट डायग्रामकडे लक्ष द्या जरा. सर्किट डायग्राम कशी आहे रे नॉट गेटची? ह्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर वापरला आहे राईट. तर ते विचारतील कोणता ट्रान्झिस्टर वापरला आहे. तर आपला हा ट्रान्झिस्टर आहे NPN ट्रान्झिस्टर राईट. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल वरून 5 व्होल्ट सप्लाय दिला आहे कलेक्टरला आणि ग्राउंड जोडलेला आहे इमिटरला. इमिटरची ॲरो दिसते ती इमिटर. आणि बेसला आपण काय करतो आहे? एक इनपुट देतो आहे A नावाचं. 330 ओहममध्ये टाकून दिलं आहे. ओके. नंतर काय केलं आहे रे? सेम आउटपुट काय करतो आहे? तिथेच कलेक्टरला जिथून आपण पॉझिटिव्ह व्होल्ट दिले की नाही तिथेच बाजूला एक रेष काढून तुम्हाला आउटपुट दाखवायचं आहे. एक LED जोडून टाकायचं आहे. आता LED 1 किलो ओहम दिसते ना, ते 1 किलो ओहम नसणार आहे, ते 330 असणार आहे. ते चुकून झालं आहे. हे लक्षात आलं तुमची डायग्राम? हां. थोडा सराव करायला लागेल. ओके. आता नेक्स्ट काय रे बघा. आता तुम्हाला बनवायचं आहे नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट कसं करणार आहे तयार? लॉजिकल सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे, इक्वेशन माहिती आहे. आणि नॅन्ड म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ अँड आणि नॉट गेट. आता नीट डायग्राम बघायची. अँड गेटची डायग्राम ह्या नॅन्डमध्ये दिसते तुम्हाला बघा. A आणि B 2 डायोड त्यांच्या दिशेने वरून 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. त्यालाच काय जोडलं आहे रे? वरचा नॉट गेट दिसतोय बघा तुम्हाला. वरतीचा हा नॉट गेट आहे ना, तोच इथे काय केला आहे? अँड गेटच्या पुढे जोडून टाकला आहे. ज्यामध्ये ट्रान्झिस्टर आहे, वरून 1 किलो ओहम आहे. लक्षात ठेवा 5 व्होल्ट कसा जोडला आहे बघा. इकडे अँडला पण जोडला आहे आणि इकडे नॉटला पण तो 5 व्होल्टचा सप्लाय देऊन टाकलेला आहे. आणि दोघांची जोडले कसे बघायचे? नॉट गेट आणि अँड गेट कशा पद्धतीने जोडलेत हे लक्षात येईल तुम्हाला. ओके. सेम जर तुम्हाला अँड आणि नॉट पार्ट असेल तर तुम्ही नॅन्ड आरामात काढू शकता राईट. आणि हा ट्रूथ टेबल तर तुम्हाला आता पार्ट आहे, सांगायची गरज नाही. इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. Y = A × B बार राईट. आता नेक्स्ट काय आहे आपलं? नॉर गेट. सिम्पल आहे नॉर गेट. डिस्क्रीट कॉम्पोनंटचा स्टडी करतो आहे आपण. हे तुमचे डायग्राम, त्याच्यापुढे बबल आला राईट. इक्वेशन लिहून टाकलं. नंतर काय आलं? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राममध्ये आता तुम्हाला ऑर गेटची सर्किट डायग्राम आता जवळपास पाठ असेल. ही ऑर गेटची डायग्राम आहे राईट. 2 डायोड अपोजिट दिशेने आणि एक LED. त्याच्या पुढेच काय करायचं आहे आता? नॉट गेट जोडून टाकला. ट्रान्झिस्टर वरून 5 व्होल्टचा सप्लाय आणि इकडे LED. इथे 5 व्होल्ट सप्लाय कुठे दिलेलं नाही आहे बरं का. इथे 5 व्होल्ट सप्लाय आपण काय करतो आहे? नॉट गेटला वरून तिथे देतो आहे राईट. अँडच्या बाबतीत काय होत होतं? अँडच्या बाबतीत 5 व्होल्ट सप्लाय ह्या अँड गेटला आणि नॉट गेटला दोन्ही ठिकाणी लागत होता. त्यामुळे मी काय केला? कॉमन करून दिलेला आहे. हा फरक तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आता बघूया आपलं सर्किट किट. आता 2 प्रकारचे सर्किट किट आहेत. सध्या हे तुम्हाला स्टडी करायचं आहे बघा.
ह्यामध्ये पिन जोडल्यानंतर तुम्हाला 1 आणि 0 हे ते मिळून जाईल, राईट. तुम्हाला ते काय करायचं आहे, ए आणि बीला ट्रूथ टेबलनुसार काय करायचं आहे रे, तुम्हाला 1-0 फक्त कनेक्शन जोडून टाकायचे आहेत आणि स्टडी करायचे आहेत आणि बघायचं आहे तुमचा फक्त LED ऑन ऑफ होतो आहे का, तेवढंच फक्त एक्सटर्नल दाखवायचं, बरोबर. आता हा 5 व्होल्ट काय जोडायची गरज नाही, कारण आपल्याकडे वायर ह्याचे कनेक्शन असल्यामुळे 5 व्होल्ट तिथे द्यायची गरज नाही, इंटरनली मिळालं. आता हे जेव्हा 1-0 देतो तेव्हा अँडचं आउटपुट काय येणार आहे, 0. ते तुम्हाला आता डायग्राममध्ये सर्किट किटवर दिसत आहे, राईट. नेक्स्ट आहे, मी काय करतो आता 1-1, दोन्ही 1-1 दिलेत बघा ए आणि बीला, तेव्हा काय येणार आहे माझं आउटपुट, LED ऑन म्हणजेच 1 येणार आहे, ओके. इथे काय एक्स्ट्रा पिन वगैरे कुठे जोडायची गरज नाही, LED तिथेच दिला आहे, हे लक्षात घ्या तुम्हाला. नेक्स्ट काय बघू, नेक्स्ट आहे ऑरचंच मी काय करतो आता 1-1 देतो आहे ऑरला. ऑर नेक्स्ट गेट आहे, ऑर गेटला मी काय दिलं आहे 1-1 दिल्यानंतर आउटपुट काय यायला पाहिजे माझा, ट्रूथ टेबल बघा तुमच्याकडे वहीमध्ये असेल ट्रूथ टेबल, काय येतो आहे 1, राईट. LED ऑन झाला, ओके. नेक्स्ट आता बघूया आपलं, मी 0-0 जेव्हा ऑरला अप्लाय करतो आहे 0-0 तेव्हा काय येतं रे माझं, LED ऑफ, ओके. नेक्स्ट आहे नॉट गेट. आता नॉट गेट स्टडी करायचं म्हटलं बघा, एकच इनपुट द्यावं लागतं नॉट गेटला, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी जर 0 दिला तर नॉट गेटला काय येणार आहे, LED ऑन आलं आहे बघ, ठीक आहे. आणि जेव्हा मी 1 देणार आहे तेव्हा नॉट गेटचं काय आउटपुट येणार आहे, LED ऑफ आलं, ओके. अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा आहे. आता नॅन्ड गेट बनवायचं आहे, ह्याच किटवर नॅन्ड गेट कसं बनवणार, माझ्याकडे अँड आहे प्लस नॉट पण आहे. कसं पद्धतीने कनेक्शन केलं आहे बघा, मी काय करतो आहे बघा, 1-0 मी अप्लाय केला ए बीला, ओके. आणि ए बीचं जे आउटपुट आहे ते कुठे दिलं आहे मी, नॉट गेटला. अशा पद्धतीने मी नॅन्ड गेट तयार केलं आहे, राईट. जेव्हा मी 1-0 देणार आहे तेव्हा माझं काय आउटपुट येणार आहे, ट्रूथ टेबल बघा, 1-0 अप्लाय केल्यानंतर काय येतं आउटपुट, 1, राईट. अशा पद्धतीने नॅन्ड स्टडी केलेला आहे. आता थोडंसं हे बघून घेऊया, कोणता, नॉर गेट. नॉर गेटला काय करतो आहे बघा, मी 1-0 देतो आहे ऑर गेटला, राईट. आणि ऑरचा आउटपुट कुठे देणार आहे, नॉटला. त्यामुळे हा माझा काय झाला, नॉर गेट. 1-0 अप्लाय केल्यानंतर काय येतं आहे, नॉरचा आउटपुट बघा 0. नोटबुक समोर ठेवायची, ओके. हे झालं एक सर्किट. आता हे दुसरं एक प्रकारचे किट आहे जे तुमच्या लक्षात येईल, ज्यामध्ये आपण 2 एक्सपेरिमेंट करू शकतो. एक IC पण दिसतं आहे आणि एक अँड ऑर आणि नॉट असे गेटचे पण दिसते. तर जेव्हा गेटचा स्टडी करतो आहे तेव्हा तुम्ही फक्त एवढ्याच गोष्टी विचारत घ्यायचं आहे, ह्याचं काय आपल्याला गरज नाही आहे. पण जेव्हा ICचा यूज करणार आहे तेव्हा हे किट आपल्याला यूज पडतं आहे, ओके. आता ह्याच्यावर साहाय्याने मी कसं करतो आहे बघा, अँड गेटचा स्टडी कसा करतो आहे बघा, थोडक्यात बघून घ्या. इथे बघा आपल्याला माहिती आहे ICमध्ये जनरली 7 पिन नंबरची प्रिंट असते ती 0 असते. ते ऑटोमॅटिक किट ऑन केलं की इथे 0 येतं आणि इथे 14 नंबरला 5 व्होल्ट येतं. म्हणजे आपल्याकडे 0 आणि 1 आपल्याकडे आहे, राईट. कारण ह्या किटवर बघा इथे 0-1 नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या ICकडून आपण 0-1 घेऊयात, राईट. मी इथून 0 घेतला, इथे अप्लाय केला, परत काय करतो आहे, हा 1 घेतला आणि अँड गेटला वरती दिलेला आहे. जे काही आउटपुट मिळणार आहे ते आपल्याला काय येणार आहे रे, LED ऑन किंवा ऑफ इथे दिसेल. अशा पद्धतीने अँडचं आहे. ऑरचं पण तसंच करायचं. ऑरचं काय करणार तुम्ही, हे बघा ऑर गेटसाठी मला AB इनपुट कुठून घेतलं आहे मी, दोन्ही 1-1 घेतले आहेत मी, 1 आणि इथला 0 मी घेतलेला नाही, 1च घेतो आहे. दोन्हीला 1-1 अप्लाय केला तेव्हा माझा ऑरचा LED ऑन दिसतो आहे तुम्हाला, येते लक्षात. नेक्स्ट आहे नॉट गेट. नॉट गेट कसं का, ह्याला एकच इनपुट पाहिजे नॉट गेटला, आहे की नाही. तो कुठून घेतला आहे मी, परत त्याच पिनमधून मी काय करतो आहे, त्याला ॲप्लाय करतो आहे. 1 ॲप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, माझा LED ऑफ येणार आहे, ओके. अशा पद्धतीने माझं हे झालं.